पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र 22 स्वरूपात एक धाव मात्र मिळेल. चांगला चेंडू होता. रहीम शेख मागच्या 2 मॅचेस मध्ये थोडीशी आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी केली नव्हती त्यांनी, पण या ठिकाणी मात्र चांगली कस काढावी लागणार आहे, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर सफान इन फॉर्म बॅट्समॅन आहे, ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 6 षटकार देखील मारलेत. पहिला चेंडू हवेत, चेंडू पायचा झेल खाली. रहीम शेख सफान मात्र बाद होतोय. ज्या खेळाडूच्या बॅट मधून 50 धावा आल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, तो मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर बाद होताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे. कधी तुम्ही चांगल्या फॉर्म मध्ये असता तर कधी तुम्ही कोणते पहिल्या चेंडूवर बाद होऊ शकता ते दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी झाली आहे. रियाज किंग्स संघाच्या गोलंदाजाकडून कौतुक केलं पाहिजे. मागच्या मॅच मध्ये देखील थोडस हाय स्कोरिंग मॅच जरूर झाली होती. पाहायचं तर पुढचा फलंदाज मला वाटतं शॉन पाहायला मिळेल. शॉन सरफराज आणि आता मात्र मॅच बघायला मजा येणार आहे. की ज्या फलंदाजावर अवलंबून होते तो फलंदाज आता तंबूत परतलाय. आता हे 2 फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतात हे पाहावं लागणार आहे. रहीम शेख एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर करताना आपल्या संघासाठी जबरदस्त चेंडू शर्यतीचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. सर डॉट बॉल आहे ना. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. रहीम शेख अप्रतिम गोलंदाजी केली जाते. आता प्रतीकला देखील थोडासा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे, पण ज्या पद्धतीने टॉप फॉर्म मध्ये सफान होता मागच्या मॅच मध्ये, कुठेतरी त्या पद्धतीची फलंदाजी आता करावी लागेल. कारण की आता एक महत्वपूर्ण लढत आहे, नॉकआउटची मॅच आहे. चांगला स्ट्रोक येतो, पॅरल स्ट्रोक खेळला जातोय या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. फाईन लेगच्या दिशेने एका धावेसाठी डिक्लेअर झोन चेंडू जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. अप्रतिम षटक, 3 धावा देऊन एक गडी बाद केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3, एक गडी बाद झालाय. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज गौरव. गोलंदाजी मार्कवर बाबू सज्ज होत आहे. चांगली गोलंदाजी केली त्यांनी देखील या टुर्नामेंट मध्ये. पाहावं लागणार आहे. समोर प्रतीक जबाबदारी खेळावं लागणार आहे. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. थोडस हलकस प्रेशर जरूर आलं असणार प्रतीकवर. त्यांना माहिती आहे त्यांचा एक मुख्य फलंदाज तंबूत परतलाय, पण ते विसरून आता चांगली फलंदाजी करावी लागेल.
पूल करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र एक धाव मिळतोय. पूल केला जातोय. या ठिकाणी मात्र स्ट्रोक फसलाय. चांगला प्रयत्न होता. अशाच पद्धतीने त्यांनी मागच्या मॅच मध्ये 2 षटकार ठोकले होते. त्याचाच पुन्हा एकदा अटेम्प्ट केला गेलाय शॉर्ट आर्म पूल. पण या ठिकाणी मात्र रियाजाचं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सरफराज आपण जर पाहिलं त्यांची बॅट देखील थोडीशी शांत आहे. पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. थोडस नाखुश दिसत आहेत सरफराज. त्यांना माहिती आहे आजच्या दिवसभरात बॅट काहीशी तळपली नाहीये त्यांची. कुठेतरी मोठे फटके येण्याची गरज आहे. ते मात्र त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत नाही अजूनपर्यंत. त्या दरम्यान अप्रतिम स्ट्रोक येतोय. चेंडू फील्ड होईल. एक धाव मात्र मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला होता कव्हरच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 झाली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. कुठेतरी एक षटकार देखील अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण रियाजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय डोलू. आता रियाज यांना माहिती आहे की प्रेशर क्रिएट करण्याचा एक संधी आहे. प्रेशर क्रिएट करण्याचा चान्स आहे. तो मात्र ते आता पूर्णपणे करतील. कारण की 2 षटक केवळ 7 धावा झाल्यात. त्यांनी स्ट्राईक बॉलर डोलूला मात्र आता या ठिकाणी गोलंदाजी सोपवली आहे. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. जबरदस्त स्ट्रोक येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायचंय. पुन्हा एकदा एक अटेम्प्ट केला होता. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार आलाय बॅट मधून. थोडीशी बॅट तळपताना पाहायला मिळते का पाहावं लागेल. सरफराज पहिला चौकार त्यांच्या बॅट मधून येतोय. डोलू विरुद्ध केलेलं आक्रमण चौकारांनी स्वागत केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. चेंडू झालेत 11. धावसंख्या झालेली ती 11. 6च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकते या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येतो. पाहायचंय लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये चेंडू फील्ड होईल. तोपर्यंत थ्रो चांगला होता. मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरके जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर.
उलटा चेंडू दा बिमर चेंडू पायचा आहे चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने नो बॉलचा इशारा पंचांकडून येईल 2 धावा मिळतील चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक मला वाटतं सौरभ आहे त्या दिशेने नो बॉल म्हणजे फ्री हिटचा देखील या ठिकाणी इशारा येतोय पंचांकडून फ्री हिट असणार आहे रिव्ह्यू बघायचा रिव्ह्यू या चेंडूचा सोहम कमिटी मेंबर्स असेल मी विनंती करतो किंवा अंपायर्स असेल अंपायर्स अजून तिसरे अंपायर कुठे गेले पंचांचा निर्णय अंतिम आहे पण पंच आपला निर्णय कळवायचा आहे
षटकाराचा इशारा येतो पंचांकडून. नो बॉल होता आणि नो बॉलवर षटकार आलाय. 7 धावा या ठिकाणी मिळतील आणि फ्री हिट देखील असणार आहे. धावसंख्या झाले 20. थोडस मागे व्हायचंय सोहम. व्हॉलेंटियर्स असतील, खेळाडू असतील, थोडस लक्ष द्यायचं तिकडे. त्या दरम्यान बिरकावून दिला जातो चेंडू. रहीम शेख थ्रो थोडासा खराब होता. ग्राउंड नजीक थ्रो त्याने दिलाय. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. अकुटबा चेंडू. पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने डीप कव्हरच्या चेंडू जाईल 6 धावांसाठी. ढोलू याचं षटक नक्कीच महागडं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 21 धावा आल्यात या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सरफराज मात्र चांगली फलंदाजी करतो या मॅच मध्ये. कुठेतरी गरज होती. आणि आपल्या शिवसेना शाखा क्रमांक 93 चे शाखा अध्यक्ष, शाखा प्रमुख अरुणदादा कांबळे यांचं देखील इकडे स्वागत, यांचं देखील इकडे आगमन होतंय. त्यांचं देखील मी स्वागत करतो. त्यासोबतच सागर राणे, श्वेतांग तांबे यांचं देखील मी स्वागत करतो. आणि व्यासपीठावर याची विनंती करतो मी. सागर तुला देखील आणि श्वेतांग तू देखील व्यासपीठावर यायचंय. स्वागत आहे अरुण दादा तुझं. आणि नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत प्रॅक्टिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. त्या आयोजनात एक मोठा हातभार अरुण दादांचा देखील आहे. तर त्यांचं देखील मी आभार मानतो. अशा प्रकारच्या जर स्पर्धा करायच्या असतील, स्पर्धा भरवायच्या असतील तर अशा प्रकारची 7 असणं खूप गरजेचं असतं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सौरव शेट्टी आणि स्ट्राईक रूट करतो प्रतीक. खराब चेंडू होता. उसुळी घेतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू थोडासा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर राहते ती 30 धावांवर. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं ढोलू याच्या माध्यमातून. 21 धावा खर्च केल्या गेल्या त्या षटकामध्ये. तदनंतर चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय सौरवच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. पायचं क्षेत्ररक्षक पोहोचतोय का जेल खाली. पुन्हा एकदा रियाज.
रियाज आज अटेम्प्ट चांगले करतोय पण बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. या अगोदर आपण जर पाहिलं एक त्यांनी षटकार जबरदस्त षटकार अडवला त्यांनी. अटेम्प्ट चांगले करतोय पण या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 32 धावांवर जाऊन पोहोचते. लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 संघांमध्ये. त्या दरम्यान जबरदस्त स्ट्रोक येतोय प्रतीकच्या बॅट मधून. एक खणखणीत षटकार. संघाचा संघनायक आहे जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 38 धावांवर जाऊन पोहोचेल. 8 संघांमध्ये ही लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या विभागातील वांद्रे विभागातील प्रत्येक एरियातील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गव्हर्नमेंट कॉलनी असू दे, शास्त्रीनगर असू दे, वाल्मिकी नगर असू दे, गांधीनगर असू दे, खेरनगर असू दे, खेरवाडी असू दे, सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन शक्ती 11 स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून केलं गेलंय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या बिरकावून दिला जातो. कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात का पाहावं लागेल. आणि पुन्हा एकदा बॅकअप मात्र खराब होता. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 3 धावा मिळतील. या 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवर. पुढच्या मॅच मॅन ऑफ द मॅच. त्या दरम्यान एक जबरदस्त स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅट मधून. 6 धावा. बाउंड्री पलटन संघाचा जो संघनायक असेल त्यांनी टॉस साठी घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच वांद्र्याचा राजा सीके ग्रुप संघाचे संघनायक प्रदीप टॉस साठी यायचंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47. पहिले 2 षटक जर पाहिले रहीम शेख आणि गौरव याच्या माध्यमातून केवळ 7 धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर डोलूचं षटक 21 धावा त्या षटकामध्ये आणि सौरभ याच्या षटकामध्ये 19 धावा. म्हणजे तब्बल 2 षटकामध्ये 40 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी केली आहे. या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या आहेत आणि शेवटचे 5 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्गावर संघाचा संघनायक रियाज पाहायला मिळतोय. पुढे ससार फटकारण्यापर्यंत हवे चेंडू पाहायचंय झेल खाली. शेख झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज येतोय पॉली सरोज. पुन्हा एकदा रियाजने मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली आहे. रियाजच्या माध्यमातून या ठिकाणी थोडी रनअप मध्ये चूक होते. पॉली पुढच्या नाणेफेकीचं कौल होतं. पुढच्या मॅचचा वांद्रेचा राजा संघाचा संघनायक पॉलीच्या बॅट मधून येतो षटकार.
अरुण दादा याच्या हस्ते नाणेफेक होते गुफरान त्यासोबतच ऋतिक. वांद्रेच्या राजा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धाव संख्या झाली 53, 53. अकोटापायचा चेंडू होता या ठिकाणी मात्र चेंडू वाईट जाईल म्हणून फलंदाजांनी सोडला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचांशी वाद घालायचा नाहीये. स्लोवर चेंडू होता या ठिकाणी मात्र थोडासा टप्पा बाहेर होता चेंडूचा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54, 54 या धावसंख्येवर. रबर बॉल क्रिकेट आहे आणि अजूनही पावसाचं आगमन झालं नाहीये या स्पर्धेत. त्या दरम्यान पॉलिसा एक पुन्हा एकदा पूल शॉट पाहायला मिळतोय. पूल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवर. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली. तदनंतर मात्र समाचार घेतला गेलाय गोलंदाजांचा. शेवटचा एक चेंडू. रियाज याच्या षटकामध्ये देखील 2 षटकार आलेत पॉलिशच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 60. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा पूल केला जातोय या ठिकाणी मात्र पूल पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे 66, 66, 67 टू विन. पुन्हा एकदा या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी झाली आहे प्रतीक, पोली आणि सरफराज कडून.
मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज मोमेंटोज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दादा यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणतीही टुर्नामेंट असू दे, बँड्रा कॉलनीतील वांद्रे विभागातील कोणतीही टुर्नामेंट असू दे, दादा यांची एक नक्कीच मोठी मदत असते प्रत्येक टुर्नामेंटसाठी. खास करून कौतुक केलं पाहिजे अरुण दादा यांचं. कोणताही कोणतीही टुर्नामेंट असू दे, आपल्या वांद्रे विभागातील कोणताही खेळाडू असू दे, कोणताही आयोजक असू दे, ते कधीही नाही बोलत नाही कोणासाठी. ते सदैव उभे असतात. हीच खरी खासियत आहे आपल्या वांद्रे विभागातील नेत्यांची. आणि आपण त्या सामन्याकडे वळूया. 67 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर सोहम सज्ज होतोय. तौसिफ त्याच्यासोबतच रियाज दोन आघाडीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. धन्यवाद अरुण दादा, तुझा वेळातला वेळ काढून तू उपस्थित राहिला आपल्या स्पर्धेसाठी. चांगला चेंडू होता, बिरकाव दिला जातोय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. आणि त्यासोबतच उपस्थित असलेल्या आपल्या सर्व जे शिवसेना उबाटा गटाचे जे कार्यकर्ते आहेत, युवा सेनेचे, त्यांचं देखील मी इकडे स्वागत करतो. सागर, श्वेतांक, राज, तुमचा देखील तुम्ही वेळातला वेळ काढून इकडे उपस्थित राहिलात. सामन्याकडे वळूया. आणि 2 चेंडू झालेत. थोडस शरीराच्या दिशेने टाकलाय चेंडू. या ठिकाणी मात्र एक ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन चेंडू जाईल. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर चेंडू झाले ते 3. धावसंख्या झाली ती 2. रियाज त्याच्या विरुद्ध सोहम थोडीशी लय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या 2 मॅचेस थोडं खराब गोलंदाजी जरूर झाली त्यांच्याकडून, पण हरकत नाही. निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं असतं. या ठिकाणी मात्र थोडीशी स्वैर चेंडू पाहायला मिळतं. पंचांना थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी मिळाली. वन बाउन्सचा इशारा पंचांकडून देखील येतोय. पुन्हा एकदा कुठं चेंडू पूल केला जातोय. पूल सक्सेसफुल होतोय. या ठिकाणी 6 धावा मिळतील रियाज याला. आणि कुठेतरी गरज होती या षटकाराची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. चार चेंडू झाले, धावसंख्या 9 झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र थोडंसं मिसबॅलन्स झालेत. असं वाटलं कदाचित हिट विकेट होऊ शकतात, स्टंपवर जाऊ शकतात, पण 1 धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी. 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवर सुलतान. खरंच सुलतानने आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी केली आहे. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसभरात त्यांनी केली आहे. एक महत्वपूर्ण लढत आहे. या महत्वपूर्ण लढतीत पुढच्या फेरीत जायची संधी
सुलतान पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, 11 धावांवर जाऊन पोहोचते. 56 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सुलतानने जबरदस्त कामगिरी केली. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले आहेत. मॅच मध्ये आणण्यासाठी टर्निंग ओव्हर ठरलं ते म्हणजे सुलतानचा. दोन्ही मॅच असू द्या. लो फुलटा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय. मिड विकेटच्या चेंडू फील्ड होतोय का पाहावं लागणार आहे. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवर. रियाज किंग्स बँड्रा त्यांच्या विरुद्ध H2R मॅक्स हा संघ आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुलतानने खऱ्या अर्थाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. टर्निंग ओव्हर्स आहेत त्याच्या, मॅच टर्निंग ओव्हर्स. कारण की ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, मोठे गडी त्यांनी बाद केले आहेत. इकॉनॉमिकल स्पेल त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. त्या दरम्यान बिग हिट रियाच्या बॅट मधून येतोय. एक मोठा फटका. सुलतान विरुद्ध केलेला आक्रमण. 6 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर. त्या दरम्यान या ठिकाणी मात्र थोडासा मुसळी घेतो चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. या अगोदरचा आपण टप्पा पाहिला, थोडस पुढे टाकला होता चेंडू. त्याचा फायदा मात्र घेतला सुलतान. विरुद्ध आक्रमण केलं गेलं. या ठिकाणी मात्र थोडासा पुन्हा एकदा थोडासा मागे घेतला टप्पा. स्वैर चेंडूचा इशारा येतोय. लाईन इन लेन चेंज करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक चेंडूवर. पुन्हा एकदा पूल केला जातोय. पूल या ठिकाणी मात्र जबरदस्त होता. 6 धावा देऊन जाईल. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात महागडं षटक असेल सुलतानचं, कारण की या अगोदर त्यांनी खूप जबरदस्त गोलंदाजी केली होती. 17 धावा तब्बल या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवर. 15 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 15 गेंदे 40 रनों की जरूरत. सुलतान त्याच्या सोबतच आपल्याला पाहायला मिळत आहेत रियाज आणि तौसिफ. थोडीशी जबाबदारी असणार आहे. तौसिफने देखील चांगली साथ आतापर्यंत दिली आहे, पण रियाजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे टुर्नामेंट मध्ये, जबरदस्त. पाहायचंय सुलतान याचं ते षटक कोणता गोलंदाज कव्हर करतोय. मला वाटतं पॉलीकडे चेंडू सोपावला गेलाय. पॉलीने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग देखील केली आहे. फिनिशिंग स्ट्रोक्स पॉलीच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता ह्या मॅच होईल त्यानंतर सगळ्या मॅच 20-20 बॉलच्या असतील, म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच असतील. याची देखील नोंद घ्यायची सर्वांनी. वेळेचा अभाव असल्या कारणाने आपल्याला 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवाव्या लागतील. या मॅच नंतर ज्या मॅचेस होतील 4 ओव्हरच्या मॅचेस असतील, याची नोंद घ्यायची आहे. पॉली
आणि पॉलीने देखील बाउन्स केला होता. या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक चेंडू अडवायला गेला आणि त्याच्या समोरून बाउन्स होऊन गेला चेंडू 4 धावांसाठी. प्रतीक संघाचा संघ नायक आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केल्या चेंडूला. एलिव्हेशन मिळालंय मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धावेनी धावसंख्या आपण जर पाहिली जाऊन पोहोचते ती 32-32. उलटा चेंडू होता. भिरकावून दिला जातो. पायचा हवेत चेंडू झेल होते का? झेल टिपला गेलाय. सफान याच्या माध्यमातून एक जबरदस्त रनिंग कॅच पाहायला मिळाला. तौसिफला मात्र तंबूत परतावं लागेल. तौसिफची जागा घेण्यासाठी पाहायचा कोणता फलंदाज येतोय. डावखुरा फलंदाज रहीम शेख बाबा आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता. याचा फायदा मात्र घेऊ शकला नाही तौसिफ. नक्कीच थोडासा नाराज दिसतोय. रियाज देखील थोडेसे नाराज असतील कारण की फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर जर षटकार आला असता तर एक समीकरण सामन्याचं थोडंसं बदललं असतं. पण धावसंख्या मात्र स्थिर राहते 32 धावांवर. धावसंख्या झाली ती 32. 67 हे टार्गेट आहे त्यांच्या समोर. धावसंख्या झाला 32. 35 धावांची अजूनही आवश्यकता है. 35 रनों की जरूरत मैच जीतने के लिए, मैच में बने रहने के लिए, इस टूर्नामेंट में बने रहने के लिए. गेंदबाजी करते हुए विनय. पॉली अब तक अच्छी गेंदबाजी की इस गेंदबाज ने. उसी बीच थोड़ी सी फील्ड प्लेसिंग में बदलाव करते हुए टीम के कप्तान. लेफ्ट राइट कॉम्बिनेशन. एक नेचुरल बाउंस है पॉली के गेंदबाजी में. जिस टप्पे पे वो गेंदबाजी रख रहे हैं, गेंद रख रहे हैं, उधर से उनको एक नेचुरल बाउंस मिल रहा है. उसका फायदा उन्हें हो रहा है. उसी बीच एक रन संख्या जहां पहुंची अभी 33 रनों पे. और एक भी हिट का दरकार था, वो आता हुआ रहीम शेख के बल्ले से. रन संख्या जहां पहुंची अभी 39 रनों पे. 39 with the loss of 1 wicket. दहा चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी. अजूनही पाहायचं आहे प्रतीक कशा प्रकारे आता गोलंदाज रोटेट करतोय. खुद्द प्रतीक गोलंदाजीला आलेला आहे. त्याला माहिती आहे 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूवर रहीम शेख याच्या बॅट मधून षटकार आला आणि तो गरजेचा देखील होता. आणि रियाज देखील चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. रियाजच्या बॅट मधून देखील 2 षटकार आले आहेत. रहीम शेखच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक प्रतीक उर्फ मॅक्सी सज्ज होताना पाहायला मिळतोय.
28 टू विन. आखरी 10 गेंदे, 28 टू विन. दस गेंदे 28 रनों की जरूरत. पहली गेंद प्रतीक ने डाला है और उसी बीच थोड़ी सी मिसफील्ड हुई और उस मिसफील्ड का फायदा बल्लेबाज को मिलते हुआ 2 रन आसानी से पूरे किए गए. सफान एक अच्छे फील्डर है. मिसकम्युनिकेशन फिर से एक मर्तबा दिखता हुआ 2 फील्डर्स के बीच. 26 रनों की दरकार आखिरी 9 गेंदों में. उसी बीच एक बड़ा स्ट्रोक आता हुआ बैकवर्ड स्क्वायर लेग दिशा में. डिक्लेयर जोन में 1 रन मिलता हुआ बल्लेबाज रियाज. अच्छी बल्लेबाजी रियाज ने इस टूर्नामेंट में की है. देखना पड़ेगा इस आखिरी 8 गेंदों में किस तरह की बल्लेबाजी करते हैं. उसी दरमियान एक अच्छी गेंद आती हुई यॉर्कर लेंथ गेंद थी. एक ही रन मिलेगा. एक रन से रन संख्या आगे बढ़ते हुए जा पहुंची अभी 43 रनों पे. 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थोडंसं फील्ड प्लेसिंग पुन्हा एकदा आपण बदलताना पाहायला मिळतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे त्या कारणाने थोडंसं बदलावं लागतंय. थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हलवलं जात आहे. यानंतरच्या मॅचेस 4 षटकांच्या राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतरचा होणारा सामना बाउंड्री पलटन्स त्यांच्यासोबत असतील वांद्र्याचा राजा सीके ग्रुप. 20 बॉलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली सकाळपासून आपण पाहतो 25 बॉलचे 5 षटक पाहायला मिळत आहेत. ऍक्शन बदलली थोडीशी. या ठिकाणी मात्र स्पिन टाकण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. त्या मिसफील्डचा फायदा पुन्हा एकदा फलंदाज घेतोय का पाहावं लागेल. 2 धावा मिळतील. पॉलीच्या हातात चेंडू आहे आणि अतिशय चित्तेच्या चपाईने तो धावत धावत आलेला आहे. 2 धावा पूर्ण. 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एक मोठा फटका येण्याचं खूप गरजेचं आहे. एक बड़ा स्ट्रोक आना बहुत जरूरी है इस गेंद पे. 6 गेंदे 22 रनों की जरूरत. रहीम शेख पिछले ओवर की लास्ट गेंद में एक 6 जरूर आया उनके बल्ले से. उसी तरह से एक 6 ये गेंद पे आना पड़ेगा. 22 रन. व्हाइट बॉल थोड़ा प्रेशर मला वाटतं आता क्रिएट असेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. थोडंसं गोलंदाजाला देखील थोडंसं लेंथ लाईन ऍडजस्ट करावी लागते आहे. धावसंख्या झाली ती 46. त्या दरम्यान बिगिट येतोय पुन्हा एकदा. खूप उंच मारलेला फटका आहे. एलिव्हेशन खूप जास्त होतं. डिस्टन्स देखील मिळतो या चेंडूवर. षटकार आलाय. मॅचचं समीकरण बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावांवर. 15 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 5 चेंडूंमध्ये. आणि रहीम शेखचे फॅन्स मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत सेल्फी क्लिक करताना. पाच चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. रहीम शेख मॅच टर्निंग षटकार येतोय का पाहावं लागणार आहे. रियाज चांगली फलंदाजी केली आहे रियाजने देखील. कॅप्टन इनिंग खेळतोय. कॅप्टन नॉक खेळतोय. गोलंदाज मला वाटतं पाहायचंय कोण सज्ज होत आता.
शेवटचे 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गिरी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रियाज स्ट्राईक रूट करतोय. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. पुल शॉट शॉट एकदा पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर शॉर्ट आर्म पूल केला गेला या ठिकाणी. थोडीशी फील्ड प्लेसिंग पुन्हा एकदा चेंज केली जाते. मला वाटतं थोडासा शॉर्ट लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक लावण्याचा प्रयत्न केला जातोय. चार चेंडू 9 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केली जाते. वाईडचा इशारा देतोय. नक्कीच यष्टीरक्षक देखील चालाक आहे. त्यांना माहिती आहे वाईड साठी त्यांनी अपील केली आहे. त्यांना माहिती आहे अपीलचा दबाव कदाचित पंचांवर येऊ शकतो आणि वाईड वाचू शकतो. पण या ठिकाणी मात्र पंच तटस्थ होते आपल्या निर्णयावर. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणि प्रत्येक अवांतर धाव या ठिकाणी फलंदाजाचं प्रेशर थोडंसं कमी करणार आहे. डू ऑर डायची मॅच आहे. S2R मॅक्स या संघाकडे एक आपण जर पाहिलं चांगली फलंदाजी जरूर झाली होती. चांगली गोलंदाजी झाली पण डिफेंड करताना थोडस कठीण होत आहे. त्यांना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. पण 2 धावा मिळतील आणि 2 धावेने आपण जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावा. अजूनही आपण जर पाहिलं 6 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूंमध्ये. तीन चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. गिरी पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. थोडेसे प्रेशर मध्ये असतील ते देखील, कारण एक महत्वपूर्ण लढत आहे. समोर रियाज देखील थोडासा चांगला चेंडू प्रेशर मध्ये चांगला चेंडू. आता मात्र थोडस समीकरण बदललं मॅचचं. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. 2 गेंदे 6 रनों की जरूरत. बल्लेबाज रियाज. एक अच्छे बल्लेबाज है रियाज. रहीम शेख उनके बल्ले से 2 6 आए हैं इसके पहले. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू पाहायला मिळतोय. प्रेशर पुन्हा एकदा येते ते म्हणजे गोलंदाजांवर. 2 अतिरिक्त धावा मिळतील. 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 63. आणि शेवटचे मला वाटतं 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. त्यानंतर पाहायचंय 2 धावा पूर्ण होत आहेत का. कंपल्सरी रन चेस. आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. मला वाटतं याची गरज नव्हती, कारण रहीम शेख देखील 2 षटकार ठोकले होते रहीम शेखने. तो देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. पण एक आपण म्हणू शकतो थोडंसं प्रेशर होता
सिच्युएशनला मिसकम्युनिकेशन झालं. त्याचा फायदा मात्र फिल्डिंग टीमला मिळतो का पाहावं लागेल, कारण की एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि एका चेंडूमध्ये आला मला वाटतं 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी रन चेस, चौकार येणं किंवा 3 धावा करणं खूप गरजेचं आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते आपल्याला या मैदानात. गौरव आता त्याची प्रमुख भूमिका आहे. जर एक अवांतर धावा आली तर स्ट्राईक रूट चेंज झाला तर त्याला फलंदाजी मिळेल, अन्यथा त्याला 3 धावा धावायच्या आहेत या चेंडूवर. रियाजला देखील मला वाटतं थोडेसे थकले असतील ते. वॉट अ मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला. शरीराचा वेध घेतलाय आणि मला वाटतं बोल्ड झालेत आणि सामना विजयी होतोय S2R मॅक्स हा संघ. जबरदस्त मॅच झाली, दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली. हार्ड लक रियाज वेल प्लेड, हार्ड लक रहीम शेख वेल प्लेड. चांगली फलंदाजी आपली पाहायला मिळाली आणि कुठेतरी थोडासा प्रेशर क्रिएट झाला डॉट बॉल्सने.